मला माहिती का मंडळी, इतका सुंदर दिसणारा हा पदार्थ फक्त 10 मिनिटात तयार होतो आणि मुलांच्या डब्यामध्ये दिला तर डब्बा फसतं, सकाळच्या नाश्त्याला केला तर नाश्ता सगळ्यांचा पोटभरीचा होतो. आज आपण बनवणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सुंदर असे पॅनकेक. यासाठी घेतले 1 कप दूध, 1 कप मैदा, पाऊण वाटी साखर, पाव वाटी तेल, पाव चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी पॅनकेकसाठी लागणारं छानसं बॅटर तयार करून घेऊयात. ज्या वाटीने मैदा घेतलाय त्या वाटीने पाव वाटी तेल घ्यायचं आणि त्याच वाटीने पाऊण वाटी पिठी साखर घेतली. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखर सुद्धा मैद्याच्या प्रमाणानुसार सेम प्रमाणात घेतली तरीही चालेल. आता पिठी साखर आणि तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत या दोन्हीला छान स्मूथ अशी कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत छान बीट करून घ्या. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ते दूध. इथे मी 1 कप दूध घेतले, त्यातलं अर्धा कप दूध या स्टेजला घालून घेतले. दूध एकदम सगळं घालायचं नाही, तर बॅटर आपलं खूप जास्त पातळ होईल. दूध घातल्यानंतर साखर तेल या दुधाबरोबर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. आता आपण हे व्हेज पॅनकेक बनवतोय म्हणून यामध्ये अंड वगैरे काही घालत नाहीये, परंतु तुम्हाला अंड घालायचं असेल तर या स्टेजला घालू शकता. छानपैकी आता हे सगळं मिश्रण मिक्स झालं की यामध्ये घालायचे 1 वाटी मैदा आणि 6 ते 7 चमचे मिल्क पावडर. मिल्क पावडरचे एक 10 रुपयेवाले जे सॅशे येतो ना, तो अख्खा घातला तरीही चालेल. त्याचबरोबर पाव चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा या स्टेजला घालून घ्यायचा. सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं. सगळ्यात महत्त्वाची टिप, मैदा घेण्या अगोदर तो व्यवस्थित चाळून घ्यायचा, म्हणजे पॅनकेक आपले छान सुंदर जाळीदार व्हायला मदत होते. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करत असताना लागेल असं दूध घालत जायचं. मिश्रण खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळही करायचं नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सी मध्ये करायचं आहे. केकचं बॅटर आपण ज्याप्रमाणे करतो ना त्याचप्रमाणे करायचं, फक्त केकच्या कन्सिस्टन्सीपेक्षा थोडंसं पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला पॅनकेकसाठी लागणार आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झाले. तुम्ही बघू शकता एकही गाठी गुटळी यामध्ये नाहीये. अगदी स्मूथ असं बॅटर तयार झाले. आता बॅटर तयार झाले, याला रेस्ट वगैरे अजिबात द्यायची नाही, लगेच आपला पॅनकेक करायला घ्यायचा. त्यामुळेच तुम्हाला म्हटलं ना, सकाळच्या काही गडबडीत सुद्धा फक्त 10 मिनिटात हे बॅटर आणि पॅनकेक तुम्ही तयार करू शकता. बॅटर बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात आणि 5 ते 10 मिनिटात तुमचे पॅनकेक तयार होतात. चला आता तवा छानपैकी गरम करून घ्यायचा. फक्त मी 2 चमचे तेल लावून घेतले. हा नॉनस्टिकचा तवा आहे, त्यामुळे अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही हे पॅनकेक बनवू शकता. आता यावरती हे बॅटर घालायचं आणि बॅटर हलकसं पसरून घ्यायचं. बरं, बॅटर घालताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड घालायचं नाही. खूप जास्त जाड घातलं तर पॅनकेक शिजायला थोडासा वेळ लागेल. त्यामुळे मी मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर घालून घेतले. सुंदर अशी जाळी फुटली. झाकण ठेवून फक्त 2 मिनिटाची वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर सगळी जाळी छान फुटलेली असते. आता वरून अगदी थोडंसं तेल भुरभुरायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस असं हे पॅनकेक भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर असा आलाय. पॅनकेक जर थोडंसं जरी अजून जाड घातलं असताना तरी तो शिजेपर्यंत खालचा रंग अजून डार्क झाला असता. त्यामुळे मीडियम अशी कन्सिस्टन्सी घातली की दोन्ही बाजूने शिजायला सुद्धा मदत होते. दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस असं पॅनकेक भाजून घेतलाय. तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूने किती सुंदर असा रंग आलाय. आता प्लेटमध्ये काढताना ही जाळीची बाजू इथे आवर्जून वरती ठेवायची, म्हणजे एअर पूर्ण यातून निघून जाते. अजिबात इथे ओलसर होत नाहीत आणि आपल्या आतला जो स्पंजीनेस आहे तो कमी होत नाही. चला याच पद्धतीने दुसरा सुद्धा पॅनकेक मी लगेच करून घेते. अगदी झटपट असे होतात, करायला अजिबातही अवघड नाहीयेत. तुम्हाला जर केक बनवायला येत नसेल ना, तर तुम्ही या पद्धतीने पॅनकेक बनवून सुद्धा मुलांना खायला देऊ शकता. केक बनवताना बऱ्याच वेळेला सगळ्यांना अशा अडचणी येतात की केक फुगत नाही, तो स्पंजी होत नाही किंवा आतमध्ये कच्चा राहतो. परंतु सेम बॅटर जर तुम्ही थोडंसं पातळ केलं ना, तर या पद्धतीचे पॅनकेक तुम्ही आरामात करू शकता. अगदी 4-5 वाजता मुलांनी अचानक खायला मागितल्यावरती काय खाऊ द्यायचा असा जेव्हा प्रश्न पडतो ना, तेव्हा सुद्धा तुम्ही हे पॅनकेक आरामात बनवू शकता. चला झटपट असे हे पॅनकेक मी सगळे तयार करून घेते. बाकीच्या सगळ्या मिश्रणाचे सुद्धा याच पद्धतीने पॅनकेक तयार करून घेते आणि लगेच सर्विंगला घेऊयात. आता हे पॅनकेक तुम्ही चॉकलेट सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा अगदी मधाबरोबर सुद्धा सर्व करू शकता. मी मात्र मुलीच्या टिफिनसाठी हे पॅनकेक बनवले होते, त्यामुळे मी यावर दोन्ही घातलं नाहीये, कारण जर चॉकलेट सॉस घातला तर तो दुपारपर्यंत अगदीच त्याची कन्सिस्टन्सी खराब होऊन जाते आणि मधही खूप जास्त या पॅनकेकला ओलं करता. म्हणून अशाच पद्धतीने तुम्ही कट करून मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. चला कसे वाटले तुम्हाला हे सुंदर असे पॅनकेक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या झटपट खाऊसाठी हे पॅनकेक नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि झटपट रेसिपी सोबत. धन्यवाद.